जगाचा विचार करत असताना कोणी मोहामध्ये अडकलेलं आहे, कोणी पैशामध्ये अडकलेलं आहे, कोणी धनामध्ये अडकलेलं आहे. प्रत्येकाची मान्यता भिन्न भिन्न असते. या जगामध्ये लोक काही काही देवाविषयी जरी विचारायला गेलं, देवाविषयी देखील प्रत्येकाची मान्यता भिन्न भिन्न आहे. नीट आहे का बरं? मान्यता शब्द लक्षात ठेवा. प्रत्येकाची मान्यता भिन्न भिन्न आहे. जर एखाद्याला आपण सांगितलं की का रे बाबा तुझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे संपत्ती आहे, कधीतरी देव धर्म करत जा, कधीतरी पंढरपूरला जात जा, कधीतरी आळंदीला जा. या पंढरपूरला नाही बरं, पांडुरंगाच्या पंढरपूरला, विठ्ठलाच्या पंढरपूरला कधीतरी जात जा. त्याला सांगितलं किती तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा नाही, कारण त्याची मान्यता फक्त धनासाठी मर्यादित आहे. त्याची मान्यता धनासाठी मर्यादित आहे. तो धनासाठी कुठलाही व्यापार करतो. विकायचं काय हा नंतरचा भाग आहे, विकायचं काय हा नंतरचा भाग आहे. पण त्याच्या डोक्यामध्ये एक मान्यता फिट बसलेली आहे की मला पैसा कमवायचा आहे. कुणी बसवली, कशी बसवली हा भाग नंतरचा आहे, पण मान्यता फिक्स आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी फार सुंदर सांगतात पहा, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटली एक राजा होता आणि त्या राजाच्या राजवाड्यामध्ये एक दासी होती, काम करणारी दासी. दासीचं काम काय असतं? झाडायचं, चपला उचलण्याचं, भांडे घासायचं काम दासीचं असतं. आणि त्या राजानं पाहिल्याच्या नंतर नीट आहे का, त्या राजाच्या जीवाच्या कसाला उतरली. त्या राजाचं मन तिच्यावरती जडलं. जडल्याच्या नंतर ज्ञानोबा काय सांगतात पहा, ते जीवाचे कसी उतरली, ते दासी की गोसावीन झाली. गोसावीन म्हणजे पीठ मागणारी नाही बरं, गोसावीन म्हणजे राणी. जी नौकरानी होती ती काय झाली? राणी झाली. ते जीवाच्या कशी उतरली, ते दासी की गोसावीन झाली. त्याची मान्यता आहे, ती मान्यता आपण बदलू शकत नाही. वास्तविक पाहिलं तर त्याला बाकीचं कुणी मिळू शकत नाही का? अनेक राण्या मिळू शकतात, पण नाही, त्याची मान्यता वेगळी आहे. त्याची मान्यता आहे की तीच मला पाहिजे. ती दासी सोबत त्याने लग्न केलं. ज्ञानोबाला सांगतात जीवाची कशी उतरली. त्याच